नमस्कार, श्री साई ई लर्निंगच्या व्हिडिओ ट्युटोरियल्समध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण कम्प्युटर टायपिंग इंग्लिशचे स्टेटमेंट कशा पद्धतीने टाइप करायचे हे बघणार आहोत। इथं एक मी स्टेटमेंट ओपन केलेलं आहे आणि शेजारीच त्याच्या मी एक्सेलची ब्लँक वर्कबुक तयार केलेली आहे। आता जेव्हा आपण एक्सेलचं हे स्टेटमेंट टाइप करत असतो तेव्हा क्वेश्चन मध्ये दिलेले स्टेटमेंट हे ज्या सेल पासून सुरुवात झालेला आहे त्या सेल मधूनच आपल्याला सुरुवात करायची आहे। तर इथं जर बघितलं आपण तर हेडिंग हे B3 सेल पासून B3 सेल मध्ये टाइप केलेला आहे। तर आपण B3 सेल मध्ये क्लिक करायचं आहे आणि इथून टाइप करायला सुरुवात करायची आहे। हे हेडिंग पूर्ण कॅपिटल मध्ये आहे त्यामुळे आपण हे पूर्ण कॅपिटल मध्ये टाइप करू। तर त्यासाठी कॅप्स लॉक की प्रेस करायची आहे आणि टाइप करायला सुरुवात करायची आहे। हेडिंग टाइप करून झाल्यानंतर एंटर बटन प्रेस करायचं आहे आणि एक रो आपल्याला रिकामा सोडायचा आहे आणि त्याच्या खाली पुन्हा एकदा आपल्याला एंटर बटन प्रेस करून यायचं आहे। म्हणजे आपण जे टेबल आहे ते B5 या सेल पासून सुरुवात करणार आहोत। तर बघा पहिल्या सेल मध्ये आपण हेडिंग टाइप करू सीरियल नंबर SR डॉट स्पेस NO डॉट। त्यानंतर आपल्याला पब्लिकेशन्स लिहायचे आहेत तर त्यासाठी आपण टॅब की प्रेस करू आणि पब्लिकेशन असं टाइप करू। टॅबने आपण पुढे जाऊ शकतो 2005 आणि 2010। त्यानंतर आपल्याला काय करायचे सीरियल नंबर्स लिहायचे तर सीरियल नंबरच्या खाली आपण सेल मध्ये येऊ आणि इथे आपण नंबर्स टाइप करू 1 2 3 4 5 6 7 8। जितके काही नंबर्स दिलेले आहेत ते नंबर सर्व आपण इथं टाइप करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला पब्लिकेशन्स जे दिलेले आहेत ते आपण टाइप करणार आहोत। तर पहा नवनीत इथं आपण ॲरो कीने पुढे जाऊन नंबर्स टाइप करायचे आहेत 3 कॉमा सेपरेटर वापरायचा नाही आहे। इथं आपण कॉमा मॅन्युअली टाइप करणार आहोत 9 7 8। त्यानंतर ॲरोने पुढच्या सेल मध्ये जायचं आहे 7 558। ॲरोने पुढच्या सेल मध्ये जायचं आहे 5,782। त्यानंतर आपण नेक्स्ट नेम टाइप करणार आहोत मेहता। ॲरोने पुढे जाऊ किंवा टॅब की प्रेस करायची आहे 4,650 4,340 4,884। तर अशा पद्धतीने आपल्याला हा सगळा डेटा टाइप करून घ्यायचा आहे। मी इथं सगळा डेटा टाइप करून घेते। तर अशा पद्धतीने मी डेटा हा पूर्ण टाइप केलेला आहे। आता या डेटाचे फॉर्मॅटिंग कसे करायचे ते बघू आपण। फॉर्मॅटिंग करत असताना आपण हेडिंगचे फॉर्मॅटिंग सगळ्यात शेवटी करणार आहोत। पहिल्यांदा आपण पूर्ण टेबलचे फॉर्मॅटिंग करून घेणार आहोत। तर फॉर्मॅटिंग करत असताना आपण पहिल्यांदा कॉलमच्या विड्थ ॲडजस्ट करून घेणार आहोत। तर पहिला जो कॉलम आहे सीरियल नंबरचा त्याची साईज आपण ॲडजस्ट करू। तर त्यासाठी कॉलमचं जे नाव लिहिलेलं आहे B आणि C जे वरती आपल्याला टॉपला दिसत आहेत कॉलम हेडिंग्स त्याच्या बरोबर सेंटरला कर्सर न्यायचा आहे आणि क्लिक करून बाहेरच्या बाजूला ड्रॅग करायचं आहे। तर बघा त्या कॉलमची आपल्याला विड्थ वाढलेली दिसेल। तसंच आपल्याला पुढच्या कॉलमची सुद्धा विड्थ वाढवायची आहे। तर आपण C आणि D या कॉलमच्या मध्ये कर्सर नेऊ प्लस मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर क्लिक करून बाहेरच्या बाजूला ड्रॅग करू। हे पहा अशा पद्धतीने कॉलमची विड्थ वाढेल। त्यानंतर आपल्याला कॉलम D कॉलम E आणि F म्हणजेच ज्या कॉलम मध्ये आपण व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत हे तिन्ही कॉलम सुद्धा आपल्याला एक सारखेच करायचे आहेत म्हणजेच एकाच विड्थचे सेट करायचे आहेत। तर त्यासाठी आपण तिन्ही कॉलम एका वेळेस सिलेक्ट करणार आहोत D E F अशा पद्धतीने सिलेक्ट करायचे आणि दोन कॉलमच्या मध्ये कर्सर नेऊन क्लिक करून बाहेरच्या बाजूला ड्रॅग करायचे आहे। जर आपण हेडिंगचे फॉर्मॅटिंग केले तर आपल्याला एका वेळेस हे तिन्ही कॉलम ॲडजस्ट करता येत नाही। तर त्यासाठीच आपण हेडिंगचे फॉर्मॅटिंग सगळ्यात शेवटी करणार आहोत।
त्यानंतर आपण काय करणार आहोत पहा की जे हेडिंग्स आहेत ते सिलेक्ट करणार आहोत आणि त्यांना बोल्ड कमांड अप्लाय करणार आहोत आणि अलाइनमेंटमध्ये जाऊन सेंटर अलाइनमेंट अप्लाय करणार आहोत. त्यानंतर जे नंबर्स लिहिलेले आहेत 1 to 8 सिलेक्ट करायचे आहेत, अलाइनमेंटमध्ये जायचं आहे आणि त्याला सेंटर अलाइनमेंट ही कमांड अप्लाय करायची आहे. त्यानंतर हे पूर्ण टेबल सिलेक्ट करायचं आहे आणि याला बॉर्डर अप्लाय करायचे आहे. तर त्यासाठी बॉर्डर ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि ऑल बॉर्डर्स या कमांडवरती क्लिक करायचं आहे. आता हे टेबलचं फॉर्मॅटिंग आपल्याला कंप्लीट झालेलं दिसत आहे. त्यानंतर आपण हेडिंग सिलेक्ट करणार आहोत. हेडिंग सिलेक्ट करत असताना आपण B3 सेलपासून F3 सेलपर्यंत सेल सगळे सिलेक्ट करणार आहोत. आपलं टेबल B3 सेलपासून सुरुवात होते आणि F या कॉलमपर्यंत आहे, म्हणून मी B3 सेलपासून F3 सेलपर्यंत सेल सिलेक्ट केले. त्यानंतर अलाइनमेंटमध्ये जाऊन मर्ज अँड सेंटर या कमांडवरती क्लिक केलं. जेव्हा आपण मर्ज अँड सेंटर कमांडवरती क्लिक करतो, आपण मर्ज अँड सेंटर कमांड ही जर अप्लाय केली तर नंतर आपल्याला एका वेळेस 3 कॉलमच्या विड्थ एकसारख्या करता येत नाहीत, म्हणून आपण सगळ्यात शेवटी हेडिंगचे फॉर्मॅटिंग केलेले आहे. त्यानंतर बघा हे हेडिंग मी सिलेक्ट केलेलं आहे, त्याला बोल्ड करू आणि अंडरलाईन कमांड अप्लाय करू. आता आपली लास्ट स्टेप राहिलेली आहे. पूर्ण टेबल सिलेक्ट करायचं आहे आणि याला व्हर्टिकली आपल्याला मिडल करायचं आहे. तर त्यासाठी जाऊ आपण अलाइनमेंटमध्ये आणि व्हर्टिकली मिडल अलाइन जो ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत, जेणेकरून पूर्ण टेबल हे व्हर्टिकली मिडलला येईल. तर बघा अशा पद्धतीने आपण हे टेबल फॉर्मॅट केलेलं आहे. जे स्टेटमेंट आहे आपलं पूर्ण झालेलं आहे. धन्यवाद.